प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यापैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. जर प्रकृती जीवरूपाने जन्मली म्हटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्मला म्हटले तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला असे होईल. म्हणून वारा हे निमित्त कारण आणि पाणी हे उपादान कारण यांच्यापासून बुडबुडे तयार होतात. तसेच पुरुष व प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात असे म्हटले पाहिजे. यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण अशा तुमच्यामध्येच विलीन होतात, जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. हे प्रभो, तुमच्या मायेमुळे हे जीव जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत आहेत हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार निवर्तक अशा आपल्याला शरण येतात. जे आपल्याला अनुसरतात त्यांना संसारभय कोठून असणार. मात्र ज्यांची भ्रुकुटी हाच 3 ऋतू असणारा काळ आहे तो आपल्याला शरण न येणाऱ्यांना भयभीत करतो. आपल्याला शरण आल्यास संसाराचे वा काळाचे भय उरत नाही. हे अजन्मा प्रभो, ज्यांनी इंद्रिय व प्राण यांचा निग्रह केलेला आहे पण जे गुरुचरणांना शरण गेलेले नाहीत ते जर उश्रंखुल व अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याचे त्यांना फक्त कष्टच होतील व त्यांच्यावर शेकडो संकटे येतील. जशी नावड्याशिवाय नाव घेऊन समुद्र प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांची गत होते तशी त्या साधकांची गत होते. सर्व रसस्वरूप असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणाऱ्या माणसाला आप्तेष्ट, पुत्र, शरीर, पत्नी, धन, घर, जमीन जुमला, प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरूर आहे. याउलट आत्मसुख हेच सत्यसुख आहे. हे न जाणणाऱ्यांना आणि सुखासाठी मैथुनादी गोष्टींचा अवलंब करणाऱ्या अज्ञानी लोकांना मुळातच नश्वर व निस्सार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे. या पृथ्वी तलावर हृदयात आपल्या चरणकमळांना धारण करणारे व त्यामुळेच ज्यांचे चरणतीर्थ पाप नाहीसे करते असे ऋषीसुद्धा अहंकाररहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थांचा व आश्रमांचा आश्रय करतात. माणसांनी नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणी एक वेळ जरी मन लावले तरी ते पुन्हा माणसाचे विवेक वैराग्यादी गुण नाहीसे करणाऱ्या घराकडे फिरकत नाहीत. कारण व कार्य एकरूप असतात. या नियमाप्रमाणे हे विश्व सतत्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत आहे असे म्हणावे तर ते तर्कशुद्ध ठरत नाही. कारण जग हे असत्य आहे. कारण व कार्य एकरूप असतात हा नियमही निरपवाद नाही. जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारण भाव असला तरी एकरूपता नसते. काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते. जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो. या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे. याचप्रमाणे सत्तत्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले तरी त्यामुळे काही बिघडत नाही. त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारिमार्थिकतेला बाधा येत नाही. कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे आणि ही अंध परंपरा अनादी काळापासून चालू आहे. अशा स्थितीत कर्मफळ नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणाऱ्या मंदमतींना भ्रमित करते. वास्तविक वेद कर्मफळाला नित्य मानित नाहीत तर ते आत्मज्ञानाला पात्र नसलेल्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्माची लक्षणावृत्तीने प्रशंसा करतात एवढेच. हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही. त्यावरून हे सिद्ध होते की मध्ये सुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते. म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेल्या घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते.
घडा म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार व नाव असलेली मातीच, तसेच विविध नावारूपांनी नटलेले विश्व म्हणजे एकमेवाद्वितीय परमब्रह्मच. पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात. तो सज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेंद्रियांना आपलेच खरे रूप समजतो, तेव्हा त्याचे मूळचे नित्यशुद्ध बुद्धादी स्वरूप लोप पावते व तो जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. परंतु हे प्रभो, आपण मात्र सापाने काट टाकावी तसा मायेचा त्याग करता, म्हणून आपले ऐश्वर्य नित्य आपल्याबरोबरच राहते. त्यामुळे अष्टसिद्धियुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहता. हे भगवन, अज्ञानी लोकांनी योगी होऊन सुद्धा जर आपल्या हृदयातील विषय वासनांना उखडून फेकून दिले नाही, तर आपण त्यांच्या हृदयात असून सुद्धा एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहतात, पण आपण त्यांना सापडत नाही. जे लोक आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात, त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन इत्यादींसाठी कष्ट करावे लागतात. शिवाय जन्ममृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वतःच्या वर्णाश्रम धर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते. म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहते. हे भगवन, आपले वास्तविक स्वरूप जाणणाऱ्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्य पापाच्या सुखदुःखरूप फळाची जाणीव होत नाही. त्यावेळी विधिनिषेध प्रतिपादन करणारे शास्त्रसुद्धा त्याला लागू होत नाही. शिवाय ज्या माणसांनी दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशांचे संतांकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हाला स्वतःच्या हृदयात प्रतिष्ठित केले, त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता. हे भगवन, स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही, तर आपल्याला सुद्धा तो लागलेला नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो, जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडत असतात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट 7 आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. आम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे, तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा हे नव्हे ते नव्हे असा निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. भगवान नारायण म्हणाले, अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वतः ते नित्य सिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी सनंदनांची पूजा केली. अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणाऱ्या त्या आकाशगामी महात्म्यांनी सर्व वेद, पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे. हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रा, तू सुद्धा श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वी तलावर विहार कर. ही विद्या माणसांच्या सर्व वासना भस्म करणारी आहे. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैष्ठिक ब्रह्मचारी अशा नारदांनी भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले. नारद म्हणाले, भगवन, परमपवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता. नारदांनी अशा प्रकारे आदि ऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्षात पिता असलेल्या कृष्णद्वैपायनांच्या आश्रमाकडे ते गेले. व्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले. राजन, मन वाणीच्या पलीकडे असणाऱ्या गुणरहित अशा परमात्म्यामध्ये मनाचा प्रवेश कसा होतो हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगितले. भगवानच या विश्वाचा संकल्प करतात, तसेच त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी तेच असतात. प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत. तेच ही सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात.
गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान सोडतो, त्याचप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो, अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निराश केलेल्या, संसार भय दूर करणाऱ्या श्रीहरींचे निरंतर चिंतन करीत राहावे. अध्याय 87 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे नारदनारायणसंवादे वेदस्तुतिर्नाम 87तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.